शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कडाडून विरोध होताना दिसतोय, तशी भूमिका त्यांनी आज जाहीर केली। महाराष्ट्रात हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगत शाळांनाही हिंदी न शिकवण्याचा अल्टिमेटम दिला। आयएस अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये यासाठी हिंदीची सक्ती केली जाते का असा सवाल राज ठाकरेंनी केला। गुजरातमध्ये हिंदी सक्ती का नाही असा सवालही त्यांनी केला। महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा हा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला आहे। हिंदी भाषेची सक्ती दक्षिणेत खपून घेतली जाईल का असाही सवाल त्यांनी केला। कसला पर्याय नकोच आहे ना। कसला पर्याय जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही, तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात। म्हणजे आयएस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीची धोरणं आहेत काही। शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं, पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? दरम्यान मराठीला नाही हिंदीला पर्याय दिलेत मुख्यमंत्री फडणवीसांनी हा दावा केला आहे। एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3 भाषांचं सूत्र आहे। महाराष्ट्रात 2 भाषांच्या सूत्रावर आता जाऊ शकत नसल्याचं फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचाही दावा त्यांनी केला आहे। कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल। त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे। माझी राज ठाकरेंची चर्चा झाली, त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय। जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही। एनईपी देशाकरता आहे। आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तामिळनाडू कोर्टमध्ये देखील गेले, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही। आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट। आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल।